मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। दरम्यान याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले, तर दुसरीकडे एमआयएमनं दिलेल्या युतीच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीनं भाव न दिल्याचंच दिसतंय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। सरकार बनायचं म्हणजे बहुमत पाहिजे, बहुमत असेल तर नेता निवडते, नेता निवडला तर मुख्यमंत्री, आणि कशाचं काही नाही, उगीच आपल्या काहीचे काय। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा अद्यापही शरद पवार यांना मान्य नाही। दरम्यान शुक्रवारी पुन्हा एकदा शरद पवार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचलेत। अजून कशाचाच पत्ता नाही आणि उगीचच काहीतरी काढत बसतात असं म्हणत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले। कशाचा काही पत्ता नाही, आजच त्याची चर्चा, अजून निवडणुका व्हायच्यात, मेजरचे आहे का? सरकार बनायचं म्हणजे तर बहुमत पाहिजे, बहुमत असेल तर नेता निवडते, नेता निवडला तर मुख्यमंत्री, आणि कशाचं काही नाही, उगीच आपल्या काहीचे काय। जयंत पाटील कधी याच्यावर बोलतात का? त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती काय। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी कान टोचलेले की त्यांनी म्हटलं की अजून कशातच काही नाही, अशा पद्धतीने शरद पवार म्हटलेले, आपण काय म्हणाल? मी काहीच म्हणणार नाही, त्यांनी कान टोचले आहेत, ते सोनार आहेत, बरं का आम्ही लोहार आहोत। हे 1 महिन्यापूर्वी देखील पवार साहेबांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आवश्यक लागतं, पहिलं संख्याबळासाठी झटा, याचा अर्थ संख्याबळ निश्चित नाही। दुसरं साहेब असं म्हणाले होते पवार साहेब की मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची चर्चा बंद करा, आणि तिसरं असं म्हणाले होते संख्याबळ जर आलं तर कदाचित नवीन चेहरा देखील असू शकतो। म्हणजे शरद पवार साहेबांनी 1 महिन्यापूर्वीच एका दगडात 3 पक्षी मारलेले। चला, एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, मात्र दुसरीकडे युतीसाठी एमआयएम कडून महाविकास आघाडीला प्रस्ताव देण्यात आला। एमआयएमला किती जागा देणार हे महाविकास आघाडीनं स्पष्ट करावं अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे। तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या, की आमची ताकद फक्त 2 सीट्सवर आहे, 5 सीट्सवर आहे, 10 सीट्सवर आहे, हे आम्हाला स्पष्ट करून द्या। मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही। स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतकं सीट्स मागणार आहे, ताकद इतकी आणि मागणार इतकं, मी तशा प्रकारच्या काहीही मागणी करणार नाही, हे मी आपल्याला स्पष्ट करून देतो। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष आहेत। याशिवाय सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आहे, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, शेका पक्ष आहे, रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसतं आहे, पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। एमआयएमनं दिलेल्या प्रस्तावाला महाविकास आघाडीकडून कोणताही भाव देण्यात आला नाही। दरम्यान जागावाटपासंदर्भात 7, 8 आणि 9 तारखेला लागोपाठ 3 दिवस महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे। मात्र मागील काही दिवसांमध्ये झालेल्या बैठकीच्या सिलसिल्यानंतर जवळपास महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 100 ते 105 जागा मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच काँग्रेस अधिक जागांवर लढू शकतं, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 95 ते 100 जागा मिळू शकतात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळणार अशी चर्चा सुरू आहे। आमच्याकडून जयंत साहेब आहेत आणि आणखीन काही सहकारी, काँग्रेसकडून नाना पटोले आणि त्यांचे सहकारी, आणि तुमचे राऊत संजय आणि त्यांचे सहकारी हे एकत्र बसतात। त्यांच्या 3-4 बैठका झाल्या, असं ऐकतोय मी की काही गोष्टी त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि अजून काही गोष्टीवर बसायचं आहे, आणि त्यासाठी ते 7, 8, 9 ह्या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार आहोत। माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा। महाविकास आघाडीतर्फे आता या उमेदवारीच्या घोषणा आहेत, ज्यामध्ये जागा वाटप जे आहे ते कशा पद्धतीने होणार आणि आतापर्यंत काय नेमकं काय जागा वाटप होईल ना दसऱ्याच्या आधी।
आणि सीमा उल्लंघन कधी करणार? कशा दसऱ्याच्या आधी सीमोल्लंघन होणार, काळजी करू नका, होणार, व्यवस्थित होणार सगळं. दरम्यान वरील प्रमाणे जागा वाटपाचा फॉर्म्युला खरा ठरल्यास काँग्रेस हा महाविकास आघाडीतील मोठा भाऊ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.